मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा विजय जल्लोष कार्यक्रमात कोपरगाव तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व मनसे कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर हा जल्लोष आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते। कोपरगावातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख भरत मोरे, उपतालुका प्रमुख कृष्णा आहिरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनिल गायकवाड, समाजसेवक सौरव वालझाडे तसेच राजू वाबळे यांनी मुंबई गाठून या कार्यक्रमात सहभाग घेतला। कार्यक्रमानंतर कोपरगावच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केलं। तसेच या निर्णयाचं श्रेय विद्यार्थ्यांच्या एकजुटीला जात असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। मुंबईतल्या खऱ्या अर्थानं जल्लोष रॅलीसाठी, कारण गेल्या 35 दिवसापासून दिल्ली जंतर मंतरवर झेन झीचं या युवा पिढीचं आपल्या या भारताच्या युथचं आंदोलन सुरू होतं। त्या आंदोलनाला खऱ्या अर्थानं काल त्या तरुणांचा काल विजय झाला, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला। पण आता तरुणाई यावर थांबायला तयार नाही आहेत। आता 35 दिवस लाठ्या ज्या मारल्यात, खेळ्याच्या काट्या ज्या मारल्यात, अक्षरशः मुली बघितल्याने मुलींच्या छातीवर हात टाकण्याचा प्रयत्न सुद्धा काही RSSच्या गुंडांनी केला। मग आता ही ऑर्डर दिली कोणी? जेव्हा शाळेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या शिक्षकांनी मारलं, त्या शिक्षकावर गुन्हा दाखल होतो। तसंच राजसाहेबांनी सांगितलं, जर दिल्लीमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना ज्या नकली आर्मीच्या पोलिसांनी असतात, त्या RSSच्या गुंडांनी किंवा तो पोलिसही असेल, त्यांना ऑर्डर दिली कोणी? त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आता त्यासाठी आता इथून पुढचं आमचं नियोजन, नरेंद्र मोदींचा राजीनामा झाला पाहिजे, अमित शहाचा राजीनामा झाला पाहिजे। त्यासाठी ग्रामीण भागातून आम्ही सगळे शिवसैनिक आज या जल्लोष यात्रेत आलोच। पण आता हे आंदोलन इथून पुढे थांबणार नाही, आंदोलन सुरू राहणार आहेत जोपर्यंत मोदी सत्तेतून बाहेर पडत नाही आणि हा देश भाजपमुक्त होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार। आणि पुन्हा एकदा झेनजीचे मी मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी देशाचं फ्युचर वाचवलंय। झेनजीचे मनापासून आभार, आपल्या महाराष्ट्राचं कौतुक, महाराष्ट्राचा अभिमान अभिजित दिपके याचं सुद्धा मनापासून अभिनंदन आणि कौतुक। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। आज 26 तारीख या ठिकाणी मुंबई या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला। जो मोर्चा हा भाजपच्या विरोधात होता, कारण हा जो भाजप सरकार आहे हे हरामखोर आहे, एक नंबरचे हे दरोडेखोर आहे। या दरोडेखोरांचा नायनाट केल्याशिवाय आता आम्ही पण गप्प बसणार नाही, हे ध्यानात ठेवा। आता ही तर खरी आरपारची लढाई चालू झालेली, पण एक सांगतो, या केंद्रातले जे मंत्री आहे, जे मस्ती आलेली, जो माज आलेला आहे, हा कुठंतरी थांबला पाहिजे आणि यांचा हे जिथं दिसतील तिथं यांना ठोकण्यात येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। सांगितलं तर आज ग्रामीण भागातले सर्व शिवसैनिक, आम्ही तालुका प्रमुख भरत भाऊ असतील, मनसेचे आमचे नेते अनिल भाऊ असतील, आम्ही सर्व आज रोजी शिक्षण मंत्री प्रधान यांनी राजीनामा दिला त्याबद्दल जल्लोष रॅलीमध्ये सहभागी झालेलो आहे। त्याबद्दल भरत भाऊ आम्ही सर्व ग्रामीण भागातून आलो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव।